4.5 लाख विद्यार्थ्यांनी रात्र जागून अभ्यास केला, हॉल तिकीट छापले, परीक्षेसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तिकीट काढून ठेवले. हॉल तिकीट काढून झाले, पण 27 जून 2026च्या पहाटे एका छाप्यानं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर परीक्षाचा एक दिवस आधीच फुटला. हे प्रकरण उघडकीस आलं. भिवंडीत पेपर फुटला. कसा फुटला, त्याला जबाबदार कोण, सरकार काय करतं आणि आता पुढे काय होणार, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने जून 2026 मध्ये टीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. ही परीक्षा म्हणजे राज्यातील शिक्षक होण्याची पहिली स्टेप. सरकारी शाळेत शिकवायचं असेल तर टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. यावेळी राज्यभरातील 1028 केंद्रांवर ही परीक्षा घेण्याचे नियोजन होते. नोंदणी झालेल्या उमेदवारांची संख्या जवळपास 4.5 लाख होती. लाखो तरुण शिक्षक बनण्याच्या आशेनं या परीक्षेची तयारी महिनोमहिनी करत होते. आता लक्षात घ्या, नीट 2026च्या पेपर फुटीचं प्रकरण अजून शांत झालेलं नाही. त्या प्रकरणात महाराष्ट्रातून लातूर आणि नाशिक मधील संशयित आरोपी समोर आले होते. पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक, लातूरच्या कोचिंग संस्थेचा मालक हे सगळे या पेपर फुटीच्या जाळ्यात अडकले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने टीईटी परीक्षेसाठी सुरक्षतेचे विशेष उपाय केले होते. पेपर बंदोबस्तात पाठवायचे, केंद्रावर काटेकोर नजर ठेवायची, कोणालाही थारा द्यायचा नाही. सगळ्या यंत्रणा सज्ज होत्या. पण रात्र संपण्याआधीच सगळं उलट झालं. 27 जून 2026च्या पहाटे भिवंडी पोलिसांना एक गोपनीय खबर मिळाली. खबर होती की भिवंडी परिसरात काही संशयित व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती आहे. पोलिसांनी वेळ न दडवता त्या ठिकाणी धाड मारली. संशयित ताब्यात घेतले, परंतु केवळ अटक करून भागणार नव्हतं. त्यांच्याकडे नेमकं काय आहे ते प्रश्नपत्रिकेशी खरंच जुळतं का हे सिद्ध करायला हवं होतं. म्हणून पोलिसांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या अधिकाऱ्यांना बोलवलं. अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संशयितांकडील माहिती पडताळणी केली आणि जे समजलं ते अक्षरशः थरकाप उडवणारं होतं. त्या संशयिताकडे असलेले प्रश्न आणि उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचे प्रश्न तंतोतंत जुळत होते. पेपर फुट्याची खात्री झाली होती. परीक्षेला अवघे काही तास बाकी होते. राज्यभरात 4.5 लाख विद्यार्थी झोपेत होते किंवा जागून शेवटचे धडे उजळत होते. आणि इकडे भिवंडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंदवला जात होता, जो महाराष्ट्राच्या परीक्षा व्यवस्थेला हादरून टाकणारा होता. परीक्षा परिषद पुढे आता दोनच पर्याय होते. एक म्हणजे परीक्षा घ्यायची आणि बाकी सगळं नंतर पाहायचं. दुसरं म्हणजे परीक्षा रद्द करायची आणि विद्यार्थ्यांचं नुकसान थांबवायचं. परीक्षा परिषदने दुसरा पर्याय निवडला. 28 जून 2026 रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढील ढकलण्यात आल्याची घोषणा केली. परिषदने स्पष्ट केलं की परीक्षा पारदर्शकतेपणेच व्हावी हा आमचा आग्रह आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. नवीन परीक्षेची तारीख संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल असे सांगण्यात आले. पहाटे उठलेल्या लाखो विद्यार्थ्यांना हा निर्णय मोबाईलवर कळला तेव्हा काय झालं असेल याची कल्पना करा. महिनोमहिने अभ्यास, शहरात येण्यासाठी केलेला खर्च, राहण्याची सोय हे सगळं एका क्षणात वाया गेलं. आणि पुन्हा कधी परीक्षा होणार हे माहिती नाही. राजकीय प्रक्रिया येण्यास वेळ लागला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर थेट हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की टीईटीचा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. रात्रदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य करण्याची ही व्यवस्था नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली चालते, असा सवाल त्यांनी केला. टीका करताना त्या म्हणाल्या, जे स्वतः फोडाफोडीत व्यस्त आहेत ते पेपर फुटी कशी रोखणार. हा शब्दांचा मारा थेट सत्ताधारी गटावर होता. आता तपासाचे धागे उलगडत आहेत. भिवंडी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे पुढील चौकशी सुरू झाली आहे. पेपर नेमका कुठून फुटला, किती जणांपर्यंत पोहोचला होता, या माहितीची किंमत किती आकारण्यात आली होती, हे सगळे प्रश्न तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. नीट प्रकरणातील महाराष्ट्रातील संशयित आरोपींचे कनेक्शन जसे राजस्थान, बिहार आणि अन्य राज्याशी जोडले गेले तसाच धागा या प्रकरणातही असू शकतो का, याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजे सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या, पण प्रश्न हा आहे की या उपाययोजना कागदावर राहिल्या का प्रत्यक्षात उतरल्या. पेपर छपाईपासून ते केंद्रापर्यंत पोहोचण्यापर्यंतच्या साखळीत कुठे गळती झाली, ती गळती कोणी केली, कोणाच्या फायद्यासाठी केली, हे तपास यंत्रणेला शोधायचे आहे. आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. नीट, टीईटी, आरोग्य भरती अशा एकामागून एक परीक्षांचे पेपर फुटत राहतात, तर दरवेळी चौकशी होते.
काही अटका होतात, काही दिवस बातम्या येतात, नंतर सगळं शांत होतं. पण त्या विद्यार्थ्यांचं काय, जो 6 महिने एकाच खोलीत बसून अभ्यास करत होता? त्याने दिलेला वेळ, घरच्यांनी केलेला खर्च, त्याची स्वप्न, ती कोण परत देणार? परीक्षा पुन्हा होईल, पण गेलेला वेळ परत येत नाही. मग आमच्या मेहनतीची, आमच्या वेळेची किंमत काय? महाराष्ट्रातल्या शिक्षक प्रेमी तरुण आज हाच प्रश्न सरकारला विचारतो. या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.